नमस्कार मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगार शैक्षणिक शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरला जातो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा झालं चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या ह्या चॅनलवरती सतत फॉर्मबद्दल व्हिडिओ अपलोड होतील. बांधकाम कामगारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल डेस्कटॉप साईट ओपन करून घ्यावं लागेल. नंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज या पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा इंटरफेस येईल. त्यानंतर इथं न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकून घ्यायचा आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिड OTPवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज ओपन होईल. ह्या प्रकारे तुमचा अर्ज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेची श्रेणी निवडायची आहे. मला शैक्षणिक योजना सिलेक्ट करायची आहे. खाली तुम्हाला कोणत्यासाठी 10वीसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग, मी इथं E4 या ऑप्शनवर क्लिक करत आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट केल्यानंतर तुम्हाला कोणाबद्दल उभारायचं आहे, तुमच्या मुलाचे नाव एंटर करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला महाविद्यालयाचे नाव, तुम्ही कोणत्या महाविद्यालयात शिकत आहात, महाविद्यालयाचा पत्ता टाकल्यानंतर पुन्हा तुम्ही कोणती पदवी शिकत आहात त्याचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर कितव्या शैक्षणिक वर्षामध्ये शिकत आहात. त्यानंतर तुम्हाला महाविद्यालयाची ईमेल ID टाकायची आहे व फोन नंबर तुम्हाला कॉलेजमध्ये भेटून जाईल. आणि तुम्ही केव्हा प्रवेश घेतला ती तारीख इथं टाकायची आहे. त्यानंतर इथं चालू वर्षाची शैक्षणिक तारीख टाकल्यानंतर मग खाली चालू वर्षाचे शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे बोनाफाईड हे अपलोड करायचे आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजमधून घेऊ शकता. त्यानंतर अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षाचे आयडेंटिटी कार्ड अपलोड करायचं आहे, म्हणजे महाविद्यालयाचे ओळखपत्र. केल्यानंतर पुन्हा जे तुम्ही तुमच्या मुलाचे भरत आहात का पती पत्नीचे, ते तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे. ज्याच्या नावाने भरतात त्याचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. त्यानंतर शिधापत्रिका म्हणजेच तुमचे रेशन कार्ड हे अपलोड करायचे आहे. ते केल्यानंतर इथं खाली राईट क्लिक करून हे बघा, माझं जरा प्रॉब्लेम खात आहे. एक दोन वेळेस असं होऊ शकतं तुमच्या मोबाईलमध्ये. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची तारीख निवडायची आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला येऊ शकता ती तारीख निवडायची आहे. नंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. लोड खात आहे मित्रांनो. तिथं हिरवी म्हणजे तुम्हाला स्लॉट उपलब्ध आहेत असे प्रकारे दाखवतो. ती तुमची तारीख निवडायची आहे, तुम्ही कुठल्या तारखेला जाऊ शकता. जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ह्या अशा प्रकारे तुमचं सबमिट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये. ओके बटनवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर प्रिंट काढू शकता तुम्ही. त्यानंतर तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवायची आहे. मित्रांनो, जी तारीख तुम्ही निवडली आहे त्या तारखेला तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते सर्व तुमच्या जिल्ह्याच्या WFC ऑफिसमध्ये सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे आहेत आणि कलर झेरॉक्स कोणतेही चालणार नाही. ह्याची सगळ्यांनी काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला हेलपाटा होईल. मित्रांनो, परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला तर लाईक